नमस्कार मंडळी, बोल बिंदासमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आपण जे काही आता इतर मतदारसंघाविषयी, महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयी किंवा एकंदरीत समीकरणाविषयी बोलतोय, त्या संदर्भात जर विचार केला तर एक अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आज आपण पाहणार आहे. तो म्हणजे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघ. जालना जिल्ह्यातला अतिशय महत्त्वाचा हा मतदारसंघ ओळखला जातो. याचं कारण असं की इथं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा हा बालेकिल्ला आहे. यांचे चिरंजीव रिंगणात आहेत. अर्थात हे जर आता समीकरण पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीत जे काही घडलं किंवा जे काही गणितं पुढे आली, जे काही जातीय समीकरणांनी वेगळा डाव साधला, त्यामध्ये पुन्हा एकदा तेच समीकरण, तेच जातीय राजकारण या मतदारसंघात पाहायला मिळेल का, या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पण इथं कुठेतरी मनोज जरांगे फॅक्टर पुन्हा एकदा प्रभावी ठरेल का, की प्रभावी ठरणार नाही? न ठरण्यापाठीमागं एक व्यक्तीचा हात असू शकतो, आणि तो व्यक्ती कोणता आहे, त्याचे समीकरणं काय आहेत, पार्श्वभूमी काय आहे, आणि नेमकं मतांची विभाजणी करण्यामध्ये ते यशस्वी होतील का, या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. अर्थात अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण लाईव्ह असेल किंवा इतर व्हिडिओच्या माध्यमातून थेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, प्रयत्नशील आहोत. आणि लाईव्हच्या माध्यमातूनही तिसरा अँगल जो आहे, ज्याचा विचार फारसा कोणी करत नाही, त्या तिसऱ्या अँगलने आपण लाईव्हच्या माध्यमातून विचार मांडत असतो किंवा चर्चा करत असतो. त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईव्ह पाहत राहा. मग आता या व्हिडिओमध्ये सांगायचं झालं तर इथून संतोष पाटील दानवे रणांगणात आहे. या रणांगणाचा विचार केला तर चंद्रकांत दानवे हे त्यांच्या विरोधात उभे आहेत तुतारी घेऊन. आता तुतारीचा विचार केला तर एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार नावाच्या व्यक्तीनं जो काही धुमाकूळ घातलाय, ते जर आपण पाहिलं तर एकंदरीत राजकारण दुसरीकडे मोड घेत आहे. एका वेगळ्या राजकीय समीकरणाची ही चाहूल आहे का, या अनेक चर्चा सुरू आहेत. कारण की लोकसभा निवडणुकीत सगळी समीकरणं बदलण्यामागे दोन व्यक्तींचा सगळ्यात मोठा हात होता. ते म्हणजे एक शरद पवार आणि दुसरं उद्धव ठाकरे. कारण या दोघांबद्दलही जनतेच्या मनात सहानुभूतीची एक भावना आहे, भावनिक राजकारणाचं वलय आहे. आणि त्या सगळ्या वलयामध्ये पुन्हा एकदा नवीन समीकरणं असू शकतात असं बोललं जातं आहे. अर्थात जर 2019चा विचार केला तर चंद्रकांत दानवे यांच्या हातातून निसटता विजय निसटला होता, पराभव त्यांना स्वीकारावा लागला होता. अर्थात त्यांनी जे काही आमदार म्हणून, माजी आमदार म्हणून काम केलेलं होतं, त्याची पोचपावती देण्यामध्ये नागरिक कमी पडले, असाही अनेक वेळा वाद प्रतिवाद केला जातो. पण कितीही असलं तरी समीकरणं वेगवेगळी होती आणि या सगळ्या समीकरणात त्यांनी बाजी हरली होती. पण आता 2024च्या एकंदरीत समीकरणात जर पाहिलं तर बाजी पलटली आहे. कारण की ज्यांच्या आकड्यांच्या जवळ कोणीही जात नाही, ज्यांच्या आकड्याजवळ जाऊन कोणीही निवडणूक लढवणं किंवा त्यांचा पराभव करणं हे कोणाला स्वप्नातही शक्य नव्हतं, असं रावसाहेब दानवेसारख्या मोठ्या दिग्गज नेत्याला लाखाभराच्या मतांनी इथून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं इथं काहीही होऊ शकतं. यातला जर आपण विषय बोलतो आहे किंवा जे काही समीकरण बोलतो आहे, यामध्ये जो तिसरा माणूस जो आहे, तिसऱ्या माणसाबद्दल आपण जी चर्चा करत होतो, त्यामध्ये त्या तिसऱ्या माणसाचं नाव आहे, तिसऱ्या नेत्याचं नाव आहे केशव जंजाळ. आता केशव जंजाळ यांचा एकंदरीत विचार केला तर त्यांचं ग्राउंड लेवलला काम चांगलं आहे, एकंदरीत संघटन कौशल्य चांगलं आहे, सर्वसामान्य जनतेत त्यांची ओळख दिवसेंदिवस वाढती आहे, लोकप्रियता युवकांमध्ये चांगली आहे. आणि सोबतच मनोज जरांगे फॅक्टर त्यांच्या कामी येईल असं बोललं जात होतं. कारण की मराठा आरक्षणात संदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिका जर पाहिल्या तर निश्चित स्वरूपात कुठे ना कुठे एक महत्त्वाचा फॅक्टर किंवा महत्त्वाचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण आता समीकरणं बदलली. एकदा नेमकं काय होतं, मनोज जरांगे पाटील भूमिका काय स्पष्ट करतात, तोपर्यंत सगळी समीकरणं बांधलेली होती. मनोज जरांगे पाटील यांनी लाईव्ह येऊन सांगितलं होतं, म्हणजे पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की या जागांवरून आम्ही पाडण्याची भूमिका निभावणार आहोत आणि या जागांवरून आम्ही
लढणार आहोत. या सगळ्या पाडण्याच्या ज्या काही भूमिका किंवा जागांबद्दल ते बोलले होते त्यामध्ये भोकरदन याचाही समावेश होता. ही सगळ्यात लक्षात घेण्यासारखी बाब आहे, कारण भोकरदनचा उल्लेख करून त्यांनी पुन्हा एकदा वेगळा डाव टाकला होता. पण अगदी दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा पत्रकार बांधवांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि एकूण निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली. अर्थात त्यांना जे सांगायचं होतं ते आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं आणि जो मॅसेज त्यांना पोहोचवायचा होता तो मॅसेज पोहोचलाही होता आणि अर्थात पोहोचलेला जो मेसेज आहे तो किती प्रभावी ठरतो. पण त्यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या बळावर किंवा त्यांच्या पाठिंब्यावर जे काही केशव जंजाळ उभे होते ते उमेदवारी मागे घेतील असं दिसून येत होतं. पण त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आम्ही सदैव आहोत. त्यांचा जो लढा आहे तो सामाजिक आहे आणि मी जो सध्या लढा लढतोय तो राजकीय लढा आहे. त्यामुळे माघार घ्यायचा प्रश्नच येत नाही. पण आता जर इथं फॅक्टर जर पाहिलं तर मतांची विभाजणी होऊ शकते आणि कुठे ना कुठे महाविकास आघाडीची मतं केशव जंजाळ घेऊ शकतात. अर्थात दोघांच्या भांडणात तिसऱ्यांचा लाभ असंही समीकरण इथं दिसू शकतं. म्हणजेच काय, दोन्ही दानवेंच्यामध्ये केशव जंजाळ निवडून येऊ शकतात. तर दुसरीकडे जर समीकरणं बदलली, शरद पवारांनी वेगळे डाव टाकले, विद्यमान खासदार यांनी वेगळे डाव टाकले आणि मनोज जरांगे पाटील यांनीही वेगळे डाव टाकले, तर कदाचित इथलं समीकरण पुन्हा वेगळं होऊ शकतं आणि विद्यमान आमदार यांचा पराभव होऊन तुतारी जिंकू शकते असंही बोललं जात आहे. पण कोणत्याही परिस्थितीत जर या दोघांमध्येच जर विभाजणी झाली तर मात्र भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाजी मारू शकतात. पण एकूण हे समीकरण जर पाहिलं तर या तिघांमध्ये कोण महत्त्वाचं ठरेल आणि कोण बाजी मारेल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.